आई रे बैमान दुनिया आई रे. दुनिया बैमान आहे बुवा. काय चालतं या दुनियेमध्ये? माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान. अरे आई वडिलाला कोणी मान सन्मान देणार नाही, कलीचा प्रभाव आहे. आणि बायकोला डोसक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही, हा कलीचा प्रभाव आहे. त्याच्याही पुढे सांगतात साधू संत को कोई नहीं माने, हिजडों को सन्मान. अरे साधूंना संतांना कोणी मानणार नाही, हिजड्यांचा सन्मान या कलियुगात झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्याला त्रास या कलियुगात होणारच आहे आणि खोट्याचं वर्चस्व या कलीमध्ये वाढणार आहे. हे परीक्षिती महाराजांना कळालं. परीक्षिती महाराज म्हटले हा कलीचा प्रभाव जर जास्त काळ आपल्या राज्यावर राहिला ना, तर नक्कीच आपलं राज्य दुःखी होईल. म्हणून त्या कलीचा शोध घेण्यासाठी राजा परीक्षिती महाराज रथामध्ये बसणार जाणार होते, त्याचा शोध घेणार होते. पण आदल्या दिवशी काय झालं बघा, सायंकाळची वेळ होती. आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या पूर्वजांचं काय तिजोरीमध्ये वस्तू आहेत म्हणून पाहत परीक्षिती महाराज बसले आणि ती तिजोरी उघडली आणि त्या तिजोरीमध्ये एक त्यांना सोन्याचा मुकुट दिसला. मुकुट तो जरासंधाचा मुकुट होता. त्यांनी तो तसाच पेटीमध्ये ठेवला आणि कलीचा शोध घ्यायला निघाले असताना त्यांच्या नजरेला एक दृश्य दिसलं. एक गाय होती बघा आणि एक बैल होता आणि काळा कुट्ट पुरुष हातामध्ये आसूड होता आणि त्या गायीला आणि बैलाला मारायचा. परीक्षिती महाराजांना पाहिलं. त्यांना शिक्षा देत असताना त्या गायीच्या जवळ आणि बैलाच्या जवळ परीक्षिती महाराज गेले. बैल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हता दादा. बैल म्हणजे धर्म होता आणि गाय म्हणजे पृथ्वी माता होती. त्या गायीला विचारतात तू का रडतेस ग? त्यावेळेस गाय म्हणते काय सांगू आता माझं दुःख तुम्हाला, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस परीक्षिती महाराज म्हणतात मी या नगरीचा राजा आहे. राजा? मग तुम्ही या नगरीचे राजे आहात तर मग माझं दुःख काय आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. दादा, गायी इतकं पवित्र या जगतामध्ये दुसरा कोणता प्राणी नाही. अरे गाय दुःखी नसली पाहिजे म्हणून तर आमच्या महाराष्ट्र सरकारने कालच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलाय, गो माता ही राज्य माता म्हणून घोषित केलेली आहे. गो मातेला चाऱ्यासाठी प्रतिदिन 50 रुपये एका गायीसाठी अनुदान सरकार देत आहे. हे सरकार काही वेळ आहे का मग? अरे गो माता ही सुखी असली पाहिजे. शास्त्र सुद्धा सांगतं ज्या देशामध्ये गाय दुःखी आहे तो देश दुःखी असतो. ज्या राष्ट्रात गाय दुःखी आहे ते राष्ट्र दुःखी असतं. ज्या जिल्ह्यात गाय दुःखी आहे तो जिल्हा दुःखी असतो. ज्या तालुक्यात गाय दुःखी आहे तो तालुका दुःखी असतो. अरे याच्याही पुढे जाऊन सांगेन दादा, ज्या गावात गाय दुःखी आहे ते गाव सुद्धा दुःखी असतं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला, ज्या घराच्या गोठ्यामध्ये गाय दुःखी आहे ते घर सुद्धा कधी सुखी होत नाही. मग ज्या ठिकाणी गाय सुखी आहे तिथं सगळी सुख येतात. आणि आज राजा परीक्षिती महाराजांच्या राज्यामध्ये गाय रडते. अरे हा देश चालतोय, ही पृथ्वी चालते 7 गोष्टीवर. या देशामध्ये गाय आहे, पृथ्वीवर गाय आहे म्हणून ही पृथ्वी नीटनिटकी चालते. या पृथ्वीवर ब्राह्मण लोक आहेत म्हणून ही पृथ्वी नीटनिटकी चालते. ऐका, महत्वाचं आहे, चांगलं आहे. या पृथ्वीवर वेद आहे म्हणून ही पृथ्वी नीटनिटकी आहे. या पृथ्वीवर काही सती स्त्रिया आहेत म्हणून ही पृथ्वी चालतीये. याच पृथ्वीवर सत्यवादी काही पुरुष आहेत म्हणून ही पृथ्वी रोज व्यवस्थित चालतीये. याच पृथ्वीवर अलोभी लोक आहेत म्हणून पृथ्वी आहे.
आणि याच पृथ्वीवर दानशूर लोक आहेत, म्हणूनच पृथ्वी टिकून आहे. ही 7 लोक आज सुद्धा ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित आहेत, म्हणून हे सगळं जग व्यवस्थित आहे. आणि 7 लोकांपैकी काही लोक ढासाळू द्या, ही पृथ्वी सुद्धा एका क्षणामध्ये ढासाळल्याशिवाय राहणार नाही. गाय दुःखी आहे, कलीने प्रवेश केलाय. त्या बैलाला विचारला, अरे बैला तुला 4 पाय आहेत ना, तो बैल म्हणजे कोण आहे? आता सांगितलं मी. कोण होता बैल? बैल कोण होता? माझा आजा, बरोबर ना? माझा आजाच ना. बैल कोण होता? माझा पंजा. धर्म 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 होता बैल. त्या धर्माला विचारतात, परीक्षिती महाराज, अरे तुला 4 पाय आहेत, 4. सत्य नावाचा एक त्या धर्माला पाय आहे, शौच नावाचा एक धर्माला पाय आहे, दया नावाचा एक धर्माला पाय आहे, आणि चौथा पाय तप नावाचा एक धर्माला पाय आहे. पण तो बैल 4 पायावर उभा नव्हता दादा. त्याचा सत्य नावाचा पाय कलीनं तोडला, शौच नावाचा पाय कलीनं तोडला, दया नावाचा पाय कलीनं तोडला. फक्त एका पायावर तो बैल उभा होता. फक्त तप नावाचा पाय शिल्लक राहिला होता. बैल म्हटला, हे तिन्ही पाय माझे कलीनं तोडलेत. मग मात्र राजा परीक्षिती महाराजांना राग आला आणि त्या काळाकुट्ट कलीला असं धरलं आणि एका झाडाला बांधलं आणि शिक्षा करणार. तितक्यात कली परीक्षिती महाराजांना शरण आला आणि परीक्षिती महाराजांना कली म्हणतोय, महाराज नाही राहणार मी तुमच्या राज्यात, जातो मी. पण इकडे ऐकाय ना महाराज, कुठे जाऊ आता मी? सगळेच दुर्गुण माझ्यामध्ये आहेत असं नाही ना, काहीतरी चांगले गुण तरी माझ्यात असतील. नका ना मला महाराज जाऊ देऊ, मी नाही कुठे त्रास करत, मला कुठेतरी राहण्यासाठी जागा द्या. त्यावेळेस राजा परीक्षिती महाराजांना कलियुगाला कलीला वास करण्यासाठी काही जागा दिलेल्या आहेत. बघा त्या जागा सांगतो, तुमच्या महत्वाचं आहे. कली कशा कशात असतो. हा, कलीला पहिली जागा दिली बघा, द्यूत. जिथं डाव खेळला जातो ना, डाव, तिथं कलीचं वास्तव्य असतं. लक्षात ठेवा डाव खेळणाऱ्यांनो, दूध खेळणाऱ्यांनो लक्षात ठेवा. पानं पिशीत बसत जाऊ नका. पानं पिसले ना, तिथं कलीचं वास्तव्य आहे ऋषी. कलीला दुसरी जागा दिली हिंसा. जिथं भांडण तंटे आक्रोश होत असतो तिथं कली असतो बघा. कलीला तिसरी जागा दिली मदिरापान. मदिरापान, मदिरापान कळतं ना? मदिरा, मदिरा कशाला म्हणतात रे? मदिरा, मदिरा कशाला म्हणतात? हे काळा शर्टवाल्या, मदिरा माहित नाही? खरं माहिच्यान माहित नाही म्हणते लेकरू. मदिरा म्हणजे दारू. दारू, जी लोक दारू पितात ना, त्या दारू मध्ये कलीचा वास आहे दादा. दारू पिणं चांगलं नाही. बऱ्याच जणांचे संसार ना संसार उद्ध्वस्त एका दारूमुळे झाले. तर लक्षात ठेवा, व्यसन करणं चांगलं नाही. अरे सोन्यासारखा संसार असतो दादा तुमचा, त्या संसारामध्ये आनंद कशाने येईल याचं पाहत जा जरा. सुंदर बायको असते, गोड गोड लेकरं असतात रे तुमच्या घरात, आणि त्या लेकरांना त्या पत्नीना दुसरी काहीच अपेक्षा नसते. आमचा घर करता मालक जर घराच्या बाहेर सकाळी केला तर सायंकाळी व्यवस्थित त्यांना आम्हाला काहीतरी गंमत खायला घेऊन या घरात यावं. त्या लेकराच्या दुसरी अपेक्षा नसते. आपला बाप घरी येत असताना त्या बापाच्या पिशवीमध्ये काहीतरी गोडधोड बाप पदार्थ खायला आणील म्हणून त्या लेकरांची नजर त्या पिशवीकडे असतो. आणि हा येणारा बाबा 1-2 क्वार्टर टाकून घरात झुलत झुलत येतो. त्या लेकरांना काय वाटत असेल रे? त्या लेकरांचा कधी तुम्ही विचार केलाय का? पिदाड्या माणसाचं काय हो, काहीच खरं नसतं. मित्र म्हणतो पिदाडे माणसं जिवंत असून मेल्यासारखे असतात. दारू पिणारे माणसं, अरे त्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, त्यांच्या घरात सुख समाधान नांदत नाही, त्यांच्या घरामध्ये आनंद कधी नांदत नाही.
अरे या जगतामध्ये जीवन जगताना इतकं भगवंतानं इतकं सुंदर आयुष्य दिलंय, ते आयुष्य जगत असताना आनंदानं आयुष्य जगलं पाहिजे, सुखानं आयुष्य जगलं पाहिजे, प्रेमानं आयुष्य जगलं पाहिजे. आणि त्या जगण्याचा आनंद आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा सुगंध परी दरवळावा. गाण्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. गाण्यातला सूर जैसा वारे दत्ता ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जितनी स्वतः चंदनाने ऐका. दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जितनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधासारखा तुमच्या संसारात दरवळावा असा जर वाटत असेल ना दादा, आपण दारूचा त्याग केला पाहिजे. दारू पिली नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. ही परीक्षिती महाराजांना कितवी जागा दिली दारूला? आतापर्यंत किती जागा सांगितल्या मी कलीच्या? किती सांगितल्या? हॅलो, किती सांगितल्या? 6. बरोबर आहे ना? किती आजी? शबास शबास. 3 3 3. अरे बघा, ते आजीनं पक्क लक्षात ठेवलंय. आतापर्यंत 3 जागा कलीच्या सांगितल्या. आता कलीसाठी 4थी जागा परीक्षिती महाराज देतात. ती 4थी जागा म्हणजे व्याभिचार. तिथे कलीचं वास्तव्य आहे. आता सांगा, राजा परीक्षिती महाराजांनी 4 जागा ज्या कलीला वास्तव्यास दिल्या, ह्या 4रीला 4 जागा काही चांगल्या आहेत का? डाव खेळणं चांगलं आहे का? चांगलं अजिबात नाही. अजिबात नाही. डाव खेळणं चांगलं नाही. हिंसा, मारामाऱ्या करणं, भांडणं करणं चांगलं आहे? चांगलं नाही. दारू पिणं चांगलं आहे? अजिबात चांगलं नाही. व्याभिचार करणं चांगलं आहे? अजिबात चांगलं नाही. सगळ्या टाकून दिलेल्या जागा कलीला दिल्या. मग मात्र कली आणखी परत परीक्षिती महाराजांना म्हणतो, महाराज एवढा मी वाईट आहे का हो? सगळ्या मला राहण्यासाठी जागा, सगळ्या अशाच कशा तुम्ही जागा दिल्या? एखादी तरी चांगली माझ्या जीवनामध्ये मला राहण्यासाठी जागा द्या, आश्रयासाठी जागा द्या. फार कली विनंती त्या परीक्षिती महाराजांना करू लागल्यानंतर परीक्षिती महाराजांनी त्याला 5वी एक जागा दिली. ती म्हणजे सोनं. या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. म्हणून माता मावल्यांना माझी हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे, कधी सोन्याचे अलंकार करण्यासाठी आपल्या पतीकडे कधीच आग्रह धरत जाऊ नका. तुम्हाला तर लई हौस अलंकार घालण्याची,
शेवण पीस करान, बोरमाळ करान, राणी हार करान, चप्पल हार करान, जोडे हार करान. नका नका. त्या सोन्यामध्ये कलीचं वात्सल्य आहे. या कलीला जागा दिल्यानंतर पुढे परीक्षिती महाराज घरी आले आणि घरी आल्यानंतर तो जो मुकुट जरासंधाचा अनितीनं कमवलेला होता, एका दिवशी त्यांनी ते डोक्यावर मुकुट परिधान केला आपल्या वंशजांचा मुकुट म्हणून. आणि त्यांना ते मुकुट जसा परिधान केला, कारण ह्यांनीच त्या सोन्यामध्ये कलीचं वात्सल्य म्हणल्याबरोबर सोन्याचा मुकुट डोक्यावर परीक्षिती महाराजांना धारण केल्याबरोबर त्यांच्या लगेच डोक्यामध्ये कलीने प्रवेश केला. आणि जसा कलीने प्रवेश केला तशी परीक्षिती महाराजांना शिकार करण्याची इच्छा झाली. आणि शिकारीसाठी परीक्षिती महाराज रथावर आरूढ झाले आणि शिकारीसाठी जंगलात निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन कडाक्याचं पडलेलं होतं. रथ जंगलामध्ये गेला, पण दुपारच्या वेळी त्यांना आजूबाजूला काही दिसत नव्हतं आणि त्यांना तहान लागली. सर्वर पाहतात, एखादी विहीर पाहतात, काहीच दिसत नव्हतं. पुढे रथ गेल्यानंतर एक त्यांना आश्रम दिसला आणि तो आश्रम समीक नावाच्या ऋषीचा होता. त्यांना वाटलं आता या आश्रमात जावं, आपल्याला तहान लागलेले, आपण पाणी प्यावं आणि आपली तहान भागवावी. साधू महाराज कोणीतरी असतील, आपला पाणी प्यायला देतील म्हणून त्याचा रथ डायरेक्ट समीक महाराजांच्या आश्रमामध्ये गेल्याबरोबर समीक महाराज ध्यानस्थ अवस्थेमध्ये, समाधिस्थ अवस्थेमध्ये बसलेले होते. समाधिस्थ अवस्थेमध्ये बसलेले असताना राजा गेला आणि जाऊन पुढं उभा टाकला. राजाला वाटलं आता महाराज बोलतील, मग महाराज बोलतील, आता महाराज बोलतील, मग महाराज बोलतील. पण महाराज समाधिस्थ अवस्थेत होते. दादा राजा झाला ना कोणी झाला, त्याने मान सन्मानाची अपेक्षा साधूकडे आणि संताकडे कधी करायची नसती. लक्षात ठेवा. अरे साधूंचा सन्मान आपण केला पाहिजे, संतांचा सन्मान आपण केला पाहिजे, महाराजांचा सन्मान आपण केला पाहिजे. त्यांच्याकडून आपला सन्मान व्हावा. राजा नाही कोणी असू द्या या जगतामध्ये त्यांनी सन्मानाची अपेक्षा करायची नसते. साधू संत लिहून ठेवतात ना, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. वैष्णव मुनी विप्र म्हणजे ब्राह्मण, यांचा सन्मान करायचा, आपण घ्यायचा नाही. पण राजाला इगो तयार झाला, कारण डोक्यावर सोन्याचा काय होता, मुकुट होता. कलीनं प्रभाव केला होता राजाच्या बुद्धीवर. साधू काही समाधिस्थ अवस्थेतून जागे होत नव्हते. मग मात्र त्या परीक्षितीला राज आला, मी या राजाचा राजा आहे आणि मी या राज्याचा राजा असताना सुद्धा या महाराजांच्या आश्रमात आलो. हे महाराज मला विचारत नाहीत, बसा म्हणत नाहीत, उठा म्हणत नाहीत. मग राजाला राग आला आणि इकडे तिकडे पाहतो तर काय एक मेलेला साप खाली पडला होता. आपल्या भात्यातला बाणाचं टोक काढला आणि त्या बाणाच्या टोकानं तो मेलेला साप उचलला आणि महाराजांच्या गळ्यात टाकला. महाराज काय देहावर नव्हते ना, पण जसा तो मेलेला साप गळ्यात टाकला तरी महाराज समाधिस्थ अवस्थेत होते. काही काळानंतर त्यांचाच मुलगा श्रृंगी ऋषी तिथं आले. पाहता तर काय आपल्या पिताजींच्या गळ्यामध्ये मेलेला साप आहे. मग श्रृंगी महाराजांना राग आला आणि श्रृंगी ऋषी म्हणतात, ज्या कोणी बहादर व्यक्तीने माझ्या वडिलांचा असा अपमान केला असेल, माझ्या वडिलांची अवहेलना केली असेल, तो जो कोणी असेल तो येणाऱ्या 7 दिवसामध्ये महाभयंकर तक्षक नावाचा विषारी सापाचा दंश होऊन मृत्यू पावेल. असा शाप श्रृंगींनी राजा परीक्षिती महाराजांना दिला. थोड्या वेळाने महाराज समाधिस्थ अवस्थेतून जागे झाले. त्या श्रृंगीनं तोपर्यंत साप काढून टाकला होता आणि घडलेला सगळा प्रकार आपल्या वडिलांना त्या समीक नावाच्या ऋषींनी सांगितला. सांगितल्यानंतर परत समीक महाराजांनी ध्यानस्थ होऊन पाहिलं. अरे कुणाला शाप दिलास रे तू? अरे तो काही साधारण पुरुष आहे का? अरे या नगरीचा राज्य आहे आणि सात्विक राज्य आहे, परीक्षिती महाराज आहेत ते. मग आता जा शिष्यांना पाठव आणि त्यांना सांग असा असा शाप झालाय म्हणून. पाहता 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 ही बातमी परीक्षिती महाराजांच्या कानावर शिष्यांच्या द्वारा गेली. पण परीक्षिती महाराज इतके सज्जन होते, महाराज इतके सज्जन होते.
यांच्या शिष्यांनी परीक्षिती महाराजांच्या कानावर बातमी घालल्याबरोबर त्यांनी ते शिष्य गेले, राजवाड्यात गेले, परीक्षिती महाराजांना भेटले आणि म्हणतात, महाराज तुम्ही ज्या ऋषींच्या आश्रमामध्ये गेला होता आणि ज्या ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता, त्यांच्या मुलाने तुम्हाला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सापाच्या दंशाने मृत्यू होईल असा शाप दिलाय. परीक्षिती महाराज हसायला लागले. जाऊ दे ना बुवा म्हणले, असा तर काही माझ्या जीवनामध्ये राज्याचा त्याग होत नव्हता. या मरणाच्या भीतीने, मरणामुळे तरी माया राज्याचा त्याग करीन आणि मी भगवत चिंतन करीन. म्हणून आपला मुलगा जन्मेजय त्याला राजगादीवर बसवलं. आणि परीक्षिती महाराज म्हटले, अरे मरणच येणार आहे ना, इथं कुणाला जगायचंय, प्रत्येकाला एक ना एक दिवस कधी जावं लागेल सांगता येणार नाही.